पवारांकडे जी दोन माणसं गेली होती ती माणसं ते राहुल गांधींकडे कशासाठी घेऊन गेले? गुन्हा लपवणारा देखील गुन्हेगार असतो. शरद पवारांच्या दाव्यानंतर खासदार नरेश म्हस्के यांची टीका. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती. मनसे आणि ठाकरेंच्या सेनेकडून आजपासून एकत्र प्रचार. गोरेगावमध्ये सायंकाळी 5 वाजता कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत इंडिया आघाडीमध्ये कुणालाही आक्षेप नाही. महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकीसाठी तयार झाली. मुंबईत महाविकास आघाडीशिवाय ठाकरे बंधू एकत्र लढू शकतात, संजय राऊतांचे संकेत. ठाकरे बंधू एकत्र लढत असतील पण महाविकास आघाडीमध्ये तसा प्रस्ताव नाही. तसा प्रस्ताव येईल तेव्हा त्यावर चर्चा करू. बेस्ट निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र, शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. उद्या इंडिया आघाडीचा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा धडकणार. राहुल गांधींच्या मत चोरीच्या दाव्यानंतर देशभरामध्ये निवडणूक आयोगाविरोधात वातावरण तापायला सुरुवात. घोटाळ्याविरुद्ध संसद तसंच संसदेबाहेर देखील लढा उभारण्याचा सर्वच विरोधी पक्षांचा निर्णय. केंद्रीय निवडणूक आयोगानं मतचोरीच्या आरोपांवर उत्तर न दिल्यास लोक चळवळ उभारू. नाना पटोलेंचा इशारा. तर मतचोरीच्या आरोपांनंतर काँग्रेस निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक. एकनाथ शिंदे कधी बोलत नाहीत, मात्र शिंदेंचा पुढचा मार्ग कसा असेल याचा अंदाज लवकरच येईल. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य. आमची वाटचाल सरळ आहे, मी कधीही तिरकं जात नाही. पवारांच्या वक्तव्यावर शिंदेंची प्रतिक्रिया. ठाकरेंचे आमदार सुनील शिंदे यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल. सिद्धेश शिंदेवर महिलेला धक्काबुक्की केल्याचा आरोप. तर इंस्टाग्राम पोस्ट करत सिद्धेश शिंदेंनी आरोप फेटाळले. शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला शाखा प्रमुखांनी तक्रार केली. तक्रारदार महिलेवर सध्या केएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी भेट घेत विचारपूस केली. ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदेंच्या मुलावर गुन्हा दाखल. विधानसभा निवडणुकीवेळी 2 माणसं भेटली. 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते, मात्र मी आणि राहुल गांधींनी हा मार्ग नाकारला. शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट. पवारांना भेटलेली ती 2 माणसं कोण? तर्कवितर्कांना उधाण. राहुल गांधींसारख्या कपोलकल्पित कहाण्या आता शरद पवार देखील सांगू लागले. पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम झालाय. पवारांना 2 माणसं भेटल्याच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. पवारांनी गौप्यस्फोट केलेली माणसं कोण होती ते त्यांनाच माहिती. शरद पवारांनीच त्या 2 जणांची नावं सांगावी. एकनाथ शिंदे यांचं आव्हान. तर इतक्या मोठ्या नेत्याला निकालाच्या 9 महिन्यानंतर उपरती झाली हे आश्चर्यजनक. जयकुमार गोरेंची टीका. निवडणूक आयोगानं आरोपांवर 3 वेळा उत्तर दिलं आहे. आपण पराभूत न झालो हे मान्य न करता आपल्या पाठीवर शाबासकी देण्याचा हा नवीन उपक्रम. शरद पवारांनी केलेल्या दाव्यानंतर आमदार सुधीर मुनगंटीवार यांची टीका. शरद पवारांचा दावा 100% खरा. राहुल गांधींनी 6 महिने मतदार यादीवर काम करून आयोगाची चोरी पकडली आहे. आयोग मतदानाचे सीसीटीव्ही फुटेज देत नाही. अरविंद सावंत यांची टीका. 2 जण आले होते हे शरद पवार आता का बोलत आहेत? शरद पवारांनी त्या 2 लोकांची तक्रार करायला पाहिजे होती. पवारांच्या दाव्यानंतर आमदार मनीषा गायंदे यांची प्रतिक्रिया. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला, मग भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्याची गरज काय? राहुल गांधींच्या प्रश्नांना आयोगानं उत्तर द्यावं, शरद पवार यांचा निशाणा. शरद पवारांच्या दाव्यामध्ये तथ्य असेल. निवडणूक आयोगावर टीका केली की भाजपला झोंबतं, आदित्य ठाकरेंची टीका. मतदार यादीमधील धांदलीसाठी 2 व्यक्ती पवारांकडे आल्या होत्या. 160 जागांवर मतांची फेरफार करण्याबाबत सांगितलं. जितेंद्र आव्हाड यांचा दावा. विधानसभेचा निकाल महाविकास आघाडीच्या पचनी पडेना. शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर रावसाहेब दानवेंची टीका. पवारांनी त्यांना भेटलेले अधिकारी कोण हे सांगावं, दानवेंचं आव्हान. मुंबईत कबुतरखान्यांमध्ये खाद्य देणाऱ्यांवर कारवाई सुरूच. कबुतरांना खाद्य घातल्याप्रकरणी आतापर्यंत 173 जणांना दंड. नियमांचं सर्वाधिक उल्लंघन दादर कबुतरखान्याजवळ. पुण्यामधील कबुतराच्या खाद्यबंदीचा वाद आता थेट उच्च न्यायालयात. कबुतरांना खाद्य न देण्याच्या आदेशाविरोधात शाश्वत फाउंडेशनकडून याचिका दाखल. पुण्यामध्ये 20 सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकण्यास मनाई. कबुतरखान्यांसाठी आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत. मंत्री मंगलप्रभात लोढार यांनी मुख्यमंत्र्यांना धर्मसंकटात टाकलं तर न्यायालयाचा आदेश डावलणार आहात का? आमदार मनीषा गायंदे यांचा सवाल. जेलमध्ये असणाऱ्या वाल्मिक कराडची गँग अद्यापही सक्रिय. कराडच्या समर्थकांनी एका तरुणाकडून कराड विरोधात काही बोलणार नाही असा माफी मागितल्याचा व्हिडिओ बनवून घेतला. बीडमध्ये आणखी एका तरुणाचा बंदुकीसोबत रील व्हायरल. संबंधित तरुण वाल्मिक कराडचा समर्थक असल्याचा दावा.
कल्याण ते सीएसएमटी पहाटेच्या प्रवासामध्ये मेगा ब्लॉकचा खोळंबा. पहाटे 5 ते 6 या वेळेमध्ये एकही लोकल ट्रेन नसल्यानं कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास. विशेष लोकल ट्रेन सोडल्यानंतर प्रवाशांची तुफान गर्दी. मुंबई विमानतळावरचं इंटरनेट काही काळासाठी ठप्प. चेक इन आणि बोर्डिंग प्रक्रिया मॅन्युअल मोडवर. एअरपोर्ट परिसरामध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. आयटी आणि कोर टीमकडून नेटवर्क दुरुस्तीचे प्रयत्न. शिवसेनेकडून श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आज श्रीनगरमध्ये दाखल होणार. सांगलीमधील हजारो पैलवान आज रक्तदान करणार. शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी बॅनरबाजी. ठाण्यामध्ये महानगरपालिकेकडून वर्षा मॅरेथॉनचं आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालिका आयुक्त आणि खासदार नरेश म्हस्के यांची देखील उपस्थिती. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर. बारामतीमधील विविध विकास कामांची अजित पवार यांच्याकडून पाहणी. शिवसैनिक महिलेवर हल्ला करून सहानुभूतीचं राजकारण खेळण्याचा प्रकार. सिद्धेश शिंदेंवर दाखल गुन्ह्यावरून शिंदेंच्या खासदार नरेश म्हस्के यांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. सिद्धेश शिंदेंना टार्गेट करून आरोप केले जात आहेत. वरळी कोळीवाड्यातील धक्काबुक्की प्रकरणावर सचिन अहिर यांची प्रतिक्रिया. प्रांजल खेवलकर पार्टी प्रकरणी महिला आयोगाचं पोलीस महासंचालकांना पत्र. दबाव टाकून महिलांना बोलावलं का? एसआयटी मार्फत चौकशी करा, महिला आयोगाची मागणी. तर मानवी तस्करीचा प्रकार असल्याचाही दावा. जळगावच्या चाळीसगावमध्ये एकनाथ खडसेंविरोधात भाजप आक्रमक. खडसेंच्या फोटोला जोडे मारत एक कार्यकर्ता फोटोवर थुंकला. रुपाली चाकणकर चेकाळल्या आहेत. खडसेंनी केलं होतं वक्तव्य. भाजपच्या आंदोलनाला उत्तर म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं खडसेंच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला. प्रांजल खेवलकर प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांना प्रत्युत्तर दिल्यानंतर वाद विकोपाला. कथित बोगस मतदानासाठी शपथपत्रासह तक्रार नोंदवा किंवा देशाची माफी मागा. निवडणूक आयोगाचं ट्विट करत राहुल गांधींना आव्हान. पुरावे सादर करा. कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना काँग्रेसबाबत निवडणूक आयोगाच्या सूचना. देशामध्ये सध्या 6 राष्ट्रीय पक्ष तर 67 प्रादेशिक पक्ष. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यादी जाहीर. महाराष्ट्रातील 9 पक्षांसह देशातील 334 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द. शिर्डी मतदारसंघात देखील मतदार नोंदणी घोटाळा. आयोगाकडे माहिती मागूनही ती दिली गेली नाही. बाळासाहेब थोरात यांचा आरोप. तर स्वतःचं अपयश झाकण्यासाठी थोरातांचं बेताल वक्तव्य. राधाकृष्ण विखे पाटील यांचा पलटवार. नागपूरमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये मंडल यात्रेला सुरुवात. नागपुरातील मंडल यात्रेच्या सभेला जयंत पाटील अनुपस्थित. जयंत पाटलांची वसंतदादा साखर संघाच्या ऑफिसमधील बैठकीला उपस्थिती. मंडल यात्रा म्हणजे नौटंकी. पवारांच्या यात्रेवर बावनकुळेंची टीका. पवारांच्या पक्षाला ओबीसींचा कुठलाही कळवळा नाही. बावनकुळेंची टीका. मुंबईतील गणपती बाप्पांचा आज आगमन सोहळा. परळचा महाराजा, करिरोडचा राजा गणपतीचं आगमन होणार. नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये 10 कोटींच्या फसवणूक रकमेचं वितरण होणार. पोलीस आयुक्तालयामध्ये सकाळी 10:30 वाजता कार्यक्रमाचं आयोजन.